नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 1 जुलैच्या भागामध्ये सायली देवाजवळ प्रार्थना करत उभी आहे. आणि आता पुन्हा आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतं प्रतापराव अश्विनच्या क्लिनिककडे गेलेले असतात. कारण साहजिक हे कल्पनाताईंनी सांगितलं असतं की तुम्ही अश्विनची या विषयावर थोडं बोला. अश्विन लगेच म्हणतो, पप्पा मला असं का वाटतंय, तुम्ही मला भेटायला ममाने सांगितलंय असं. त्यावर प्रतापराव म्हणतात, का रे, मी नाही येऊ शकत तुला भेटायला, तुला असं का वाटलं. नाही, मला तसंच वाटते, कारण ममाच बोलू शकते तुम्हाला. त्यावर लगेच प्रतापराव म्हणता, अरे मुलं मोठी झाले म्हणजे याचा अर्थ असा नसता की त्यांनी आईवडिलांपासून काही गोष्टी लपवायला पाहिजे. अरे मी एक बाप म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून तुझ्या गोष्टींना तुम्हाला सांगू शकतो. तुझ्या आयुष्यात काय होतं हेही तुम्हाला सांगू शकतो. त्यावर ते प्रियाचा विषय काढता की प्रिया प्रेग्नेंट आहे असं म्हणता. अश्विन लगेच म्हणतो, हे बघा डॅड, ते बाळ माझं नाही हे आणि प्रियाचा माझा काही एक संबंध नाही. याच्यावर मला कुठलाच एक विषय करायचा नाही. त्याच्यावर प्रतापराव लगेच म्हणतात की अरे तू आता पुढच्या भविष्याचा विचार कर. तुला आता एकट्याने कसं काय राहता येणार आहे आणि एकटं राहणं शक्य नाही. आणि हे बघ, तुला मन मोकळून रडायचं असलं ना तर माझा खांदा सदैव तुझ्यासाठी आहे आणि तू मन मोकळं करून रड असं माझंही म्हणणं आहे. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, हे बघ पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी सांगितले तुझ्या लक्षात आहे ना काय करायचे. ती म्हणते, हो हो, तुम्ही काहीच काळजी करू नका, हे सर्व लक्षात. मी तुम्हाला ते खेळणं सांगितलं, मी आणलंय की नाही असं म्हटलेलं. अर्जुन तिच्याजवळून ते खेळणं काढून देतोय आणि डोळे लावून बघितलं ती सायलीला पुन्हा थोडंफार लहानपणाचं आठवतंय. आणि अर्जुन लगेच म्हणतो, हे बघ आता तुम्ही निघा, मी पण, मला अर्जंट काम आहे, मी पण निघतो. आणि ते दोघे डोळ्यांमध्ये इशारे करत आहे आणि अर्जुन निघतोय. प्रेक्षकांना रविराज लगेच सायलीला म्हणता, हे बघ सायली, तू पुढं बस बरं का, कारण मागं ना गाडीवर खूप धक्के लागतील तुला. पण लगेच सायली म्हणते, नाही काका, तुम्ही आणि आत्या पुढं बसा, मी मागं बसते. प्रतिमा आता पुन्हा सायलीला म्हणता, अगं सायली पुढं बस तू. पण सायली म्हणते, नाही आता काय ठरलं होतं, प्लॅन मी केला आहे ना, तर मी म्हणाल त्या पद्धतीनेच आपण जायचं आहे आणि जो जिथं म्हणाल तिथंच बसायचं. ठीक आहे बाई असं म्हटलं. ते लगेच सायली मागं बसते आणि प्रतिमा आत्या आणि रविराज पुढं बसलेले आहेत. ते बघा आपल्याला दिसतं ते रविराज गाडी चालवत आहे आणि मागं राकेश लपून बसलेला असतो ना, तो पुढं येऊन ते ऑइल जे सांडलेलं असतं गाडीच्या खालचं ते बघतोय आणि त्याचं हाताला लावूनच दाखवलेलं आहे आपल्याला की हे ऑइल सांडलेलं आहे. आणि तो मोठमोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो, हे बघा रविराज, प्रतिमा आणि सायली किल्लेदार म्हणजे तन्वी किल्लेदार, आता तुमचं काही खरं नाही, तुमचा एंड सक्सेसफुल झालेला आहे असं तो म्हणत असतो. कारण माझ्या पप्पांनी म्हणजे त्याच्या वडिलांकडनं जे झालेलं नाही ते त्यांनी पूर्ण केलं आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि लगेच तो म्हणतो, चला मला डॅडला फोन करायचा आहे. आणि तो फोन करायला जातोय. यांची गाडी जात असते आणि सायली बघत असते इकडं रस्त्याच्या आजूबाजूला. तिला वेगळाच आनंद आहे, कारण तिला असं वाटत असतं की मला पूर्वीचं सर्व आठवेल. आणि ती बघत असते आणि पुन्हा अचानक वातावरण खराब होतं आणि रविराज म्हणता की अरे इतक्यात कसं काय वारा यायला लागलं, कारण मगाशी तर काहीच नव्हतं. त्यात प्रतिमा आत्या म्हणता की अहो बहुतेक पाऊस येईल. आणि सायलीच्या मागं लगेच आपल्याला अर्जुन पण दिसतोय. तो तर त्यांच्या मागंच राहणार आहे ना, साहजिक आहे, त्याची बायको सोबत आहे. प्रेक्षकांनो पुन्हा रविराज म्हणता, अगं सायली आपल्याला इकडंच जायचं आहे का. प्रतिमा आत्याही विचारते, अगं वातावरण खूप खराब झालं आहे गं, वादळ येते की काय असं म्हणून पुन्हा सायली म्हणते की हो हो प्रतिमा आत्या, आपल्याला ह्याच रस्त्याने जायचं आहे. तिच्या हातात जे लहानपणी अर्जुनने बावलं असतं ते दिलेलं आहे. तिच्या बावल्याकडं बघत असताना रवी आजही थोडेसे टेन्शनमध्ये आलेले आहे. आणि पुन्हा आता सुभेदारांच्या घरी आपल्याला दाखवलेलं आहे आणि कल्पनाताई म्हणत असतं की अरे अचानक कसं काय वातावरण खराब झालं, इतकं कसं वादळ सुरू झालं आहे, पाऊस येतो की काय. तितकंच विमलताई म्हणता, अगं मी ना खिडकी लावून येते बरं का, कारण त्यांनी काहीतरी तळलेलं आहे आणि त्यांचा खाण्याचा बेत दिसतोय, ते आपल्या टेबलावर पण आथरले. पण कल्पनाताई मात्र टेन्शनमध्ये दिसतं. प्रेक्षकांनो यांच्या दोघांच्याही गाड्या एकमेकाच्या मागं आहे. सायली इकडं तिकडं बघत असते, तिला थोडंफार आठवतं पण नाही. ती डोक्याला हात लावताना दिसते, म्हणजे साहजिक आहे तिच्या डोक्यावर थोडासा ताण पडतोय आणि ती आठवण्याचाही प्रयत्न करते. पुन्हा त्या बावल्याकडं बघते प्रेक्षकांनो. आणि त्या बावल्याकडं बघितल्यानंतर जेव्हा मागच्या वेळेस त्या ट्रकवाल्याने त्यांच्या गाडीला ठोस मारलेली असते ना, तर ते तिला स्पष्टपणे दिसते. आणि ती लगेच म्हणते की मला जे घडलं होतं तेव्हा लहानपणी ते आता पूर्ण आठवतंय. रविराज सायलीशी बोलतच असतात. तितक्यात आपल्याला गाडी खालचं ऑइल जे लीक होते ते दाखवलेलं प्रेक्षकांनो. आणि रविराज तन्वीला म्हणजे सायलीला म्हणत असतात की अगं तू कुठल्या मंदिरात नेणार आहे का असं म्हटलं. तिला पुन्हा लहानपणाचा आठवतोय, जेव्हा अर्जुनचा वाढदिवस असतो ती ओवाळते. आणि इकडं पुन्हा आपल्याला दाखवलेलं आहे की पूर्ण आजींना धावतच रूमच्या बाहेर येत आहे
आणि त्या मोठमोठ्याने ओरडत आहे की तन्वी तन्वी कुठं आहेस, आणि तन्वीचा आवाज पण येतोय त्यांना. आणि त्या म्हणत असतं की अगं तन्वी मला तू दिसत नाही गं, वाचवा रे तन्वीला. आणि सर्व पुन्हा घरातल्या पूर्ण आजींकडे येतात आणि म्हणतात अगं काय झालं आजी तुला. अस्मिता अगं पूर्ण आजी तू तर झोपलेली होती ना, अगं तू स्वप्न बघितलं की काय. पुन्हा त्या पूर्ण आजी म्हणत असतात की नाही तन्वीला वाचवा. आपण लगेच अश्विन म्हणतो अगं पूर्ण आजी तुला तर माहिती ना गं तन्वी आपल्यामध्ये नाही गं, ती कुठं आहे कुठं नाही आपल्याला काहीच माहिती नाही. तू झोपलेली असेल, तुला स्वप्न बघितलेलं असेल किंवा तुला भास झाला असेल. पण त्यात पूर्ण आजी म्हणतात नाही रे तन्वीवर काहीतरी संकट येणार आहे, तुम्ही ना मला देवीजवळ न्या बरं का, मला देवीजवळ बसून प्रार्थना करू द्या, तिच्यावर कुठलंच संकट नको यायला हवं. तितक्या कल्पनाताई म्हणता पूर्ण आई तुम्ही हे अगोदर पाणी घ्या बरं का घोटभर. आणि ते पाणी देत आहे आणि पुन्हा आपल्याला सायलीकडे दाखवलेलं प्रेक्षकांना, पण सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आपल्याला दिसतंय की ती इतकी खुश झाली कारण तिला पूर्णपणे तो चेहरा दिसतोय. आणि ती म्हणत असते जो चेहरा मला अस्पष्ट दिसत होता तो आता पूर्ण स्पष्टपणे दिसतोय, म्हणजे मीच तन्वी आहे, तो चेहरा माझाच आहे. आणि पुन्हा रविराजन ते आपल्याला दिसतात ज्यांच्या गाडीचे ब्रेक लागत नाहीये. अर्जुन म्हणत असतो की सिनियर हँडब्रेक राहा, पण त्यांना काही ऐकायला येत नाही. आणि सायली पुन्हा डोक्याला हात लावलेला तिला काहीतरी आठवतंय. तर आता भेटूया प्रेक्षकांना पुढील भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.